आता एक काय प्रकार आहे आणि कसलं आंदोलन चालू आहे? नमस्कार, मी देवदास गलांडे. ह्या वडगाव शिरीमध्ये हे आमचं जुनं गायरान. त्या जुन्या गायरानाची साधारणतः एक 12 एकर जागा ही आम्ही कलेक्टर थ्रू शासनाला 1974 साली दिलेली होती. परंतु ती जागा देत असताना एक शर्त आणि अट टाकलेली होती की 4 वर्षाच्या आत येऊन ज्यांना ज्यांना प्लॉट दिलेले आहेत त्या लोकांनी येऊन ह्या ठिकाणी त्यांनी त्यांचा ताबा घ्यावा. परंतु ती काही लोक आली नाही. नंतर साधारणतः 1998-99 2000च्या नंतर काही एजंटच्या द्वारे त्या एजंट लोकांनी त्या लोकांना इकडे घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी ह्या ठिकाणी ताबे घ्यायला सुरुवात केली. आता जागा भरपूर असल्यामुळे आम्ही गाववाल्यांनी त्यांना कधी काही बोललो नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या टाइमात कलेक्टरला हा प्लॉट अलॉट करण्यात आला, कलेक्टरला प्लॉट अलॉट करण्याच्या आधीपासून ह्या ठिकाणी आमची तालीम होती, आखाडा होता. आज हे आमच्या उत्सवाचे कार्यक्रम ह्याच ग्राउंडवर चालतात सगळे. इथं काळूबाईचं मंदिर आहे आमचं, काळूबाईचा उत्सव होत असतो. आमचा पीरबाबाचा दर्गा आहे, दर्ग्याचा उत्सव या ठिकाणी होत असतो. आमचा ग्रामदैवत भैरवनाथाचा उत्सव तो या ठिकाणी होत असतो. मग आत्ताच्या काळामध्ये ह्या ठिकाणी ही काही लोक आम्हाला प्लॉट अलॉट झालेत ह्या उद्देशाने ह्या ठिकाणी येऊन कब्जा मारायचा प्रयत्न करायला लागले. मग आमच्या सर्व ग्रामस्थांच्या ध्यानात आल्याच्या नंतर आम्ही कलेक्टरला निवेदन देऊन आज आमचे सर्व ग्रामस्थ, आमच्या गावचे प्रतिनिधी, आमदार, माजी आमदार सर्वांचा ह्या आंदोलनाला सपोर्ट आहे. आणि ही जागा आमच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टला मिळावी म्हणून आम्ही हे रोज बैठे आंदोलन वडगाव शिरी गावठाणामध्ये करत आहे. ही जागा कोण लाटायचा प्रयत्न करतो? ही जागा जी आहे, ही जागा ज्या लोकांना दिली त्या लोकांना ही माहिती नाहीये. परंतु काही जे लोक आहेत की आपण त्यांना एजंट बी म्हणू शकतो, ते एजंट लोक त्या लोकांचा पत्ता काढून किंवा त्यांच्या आता ते वारलेले आहेत त्यांच्या नातेवाईकाचं नाव सांगून ह्या ठिकाणी यायचा ते प्रयत्न करतात. ही जागा किती वर्षापासून आहे आपल्या गावकऱ्यांकडे आखाड्यात? ही 70-80 वर्षापासून आहे आपल्या मग आम्हाला कळत नाही, आमच्या पिढीच्या आधीपासून. आमच्या आधीपासून. आणि इथं तर नेहमी आखाडा इथंच हे होत असतं, आखाडा, तमाशा. त्यामुळे यात्रा आणि आखाडा इथंच होत असतो गावचा.